श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट नगरीत जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा वावर होता तेव्हा रोज काहीतरी चमत्कार, उपदेश आणि भक्तांना मार्गदर्शन घडत असे. सुरुवात अक्कलकोट नगरीतील आगमन. एका दिवशी गावकऱ्यांनी पाहिले की एका वडाच्या झाडाखाली एक परमहंसासारखा दिगंबर साधू बसलेला आहे. अंगावर वस्त्र नाही, पण चेहऱ्यावर तेज, डोळ्यात करुणा आणि वाणीमध्ये अद्भुत सामर्थ्य. कोणी विचारले, स्वामी तुम्ही कोण आहात? तेव्हा ते फक्त एवढेच म्हणाले, भक्तांना मी स्वामी समर्थ आहे. त्या दिवसापासून अक्कलकोट नगरीचे भाग्य उजळले. भक्तांचा विश्वास. दररोज शेकडो लोक स्वामींच्या दर्शनासाठी येऊ लागले. कोणी रोग निवारणासाठी, कोणी संसारातील दुःख घालवण्यासाठी, तर कोणी केवळ त्यांच्या चरणी भक्तिभावाने नतमस्तक व्हायला आले. स्वामी महाराज सर्वांना त्यांच्या कर्मानुसार उपदेश व आशीर्वाद देत असत. एक गरीब शेतकरी आला. त्याच्या घरी अन्नाचा दाणा नव्हता. डोळ्यात पाणी आणून तो स्वामींना म्हणाला, स्वामी माझ्या लेकरांना भूक लागली आहे. स्वामी महाराज हसले आणि जमिनीतील एक मूठ माती उचलून त्यांच्या उंजळीत ठेवली. ती माती क्षणात धान्याचे सोन सळीत आणि बनले. शेतकऱ्याच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. प्राण्यावरील करुणा. स्वामी समर्थांना प्राणी मात्रावरही अपार प्रेम होते. एकदा गावात एका माणसाने बैलाला फार मारले. स्वामींनी त्याला बोलावले आणि म्हणाले, हा बैलही तुझ्यासारखाच जीव आहे. त्याला त्रास दिलास तर तुझ्यावर दुष्काळ येईल. त्या दिवसापासून तो मनुष्य बदलला आणि बैलांशी प्रेमाने वाहू लागला. भक्तांची परीक्षा. स्वामी समर्थ नेहमी भक्तांची परीक्षा घेत असत. एकदा भक्ताने स्वामींना विचारले, माझा संसार खूप कठीण आहे, मला काहीतरी मार्ग दाखवा. तेव्हा स्वामी म्हणाले, संसार हा नदीसारखा आहे. श्रद्धा आणि सबुरी हीच त्यांच्यावरची होडी आहे. जोपर्यंत भक्ती आहे तोपर्यंत संकटात सुद्धा तू पार जाशील. चमत्कारांचा वर्षाव. एकदा अक्कलकोटात दुष्काळ पडला. पाण्याची टंचाई वाढली. लोक स्वामींना आळवू लागले. स्वामींनी फक्त एवढेच म्हटले, जा विहिरीत पहा. सर्वांनी पाहिले तर कोरडी विहीर पाण्याने भरली होती. गावकऱ्यांची अश्रू वाहू लागले. स्वामींचे आध्यात्मिक उपदेश. स्वामी महाराज म्हणत असे, भक्तांनो मी केवळ तुमच्या दुःख हरायला नाही मी आलो आहे तुम्हाला तुमच्या आत्म्याशी ओळख द्यायला. परमेश्वर तुमच्यातच आहे, त्यांचा अनुभव घ्या, संसार करा, पण हरिस्मरण विसरू नका. स्वामींचा अखेरचा आशीर्वाद. स्वामी समर्थांनी अनेक वर्ष भक्तांना मार्गदर्शन करून त्यांचे जीवन उजळले. त्यांच्या वचनांची स्पर्शाने, दर्शनाने कित्येकाचे उद्धार झाले. शेवटी त्यांनी सांगितले, मी जातो पण माझे नाव घेतले की मी धावून येईन. अक्कलकोट महाराज की जय. हा नाद जिथे होईल तिथे मी असणार. ही कथा आपल्याला काही क्षणापुरता आयुष्यभर मनात ठेवण्यासाठी आहे. ही स्वामी समर्थाचे जीवन म्हणजे भक्ती, करुणा, उपदेश आणि चमत्कार यांचा अद्भुत संगम आहे. श्री स्वामी समर्थ.